सुप्रभात मुलांनो, आज आपल्याला पुढचे प्रकरण आपले परमवीर हे अभ्यासायचे आहे। बघा, प्रत्येक कार्यासाठी किंवा प्रत्येक अशा ज्या आपल्या अतुलनीय असे जे कार्य असतं किंवा अतिशय महत्त्वाचं असं जे कार्य केलं जातं त्यासाठी एक विविध असे पुरस्कार दिले जातात। त्यातलेच बघा एक परमवीर चक्र हे एक अतिशय मौल्यवान असा अतिशय महत्त्वाचा असा हा पुरस्कार आहे आणि त्या बाबतीत आपण थोडीफार माहिती या पाठातून पाहणार आहोत। बघा, पुरातन काळातील वीर पुरुषांच्या असामान्य पराक्रमांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील, पण आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे शूर सैनिक आजही आपल्या देशात आहेत। त्यांच्या अतुलनीय शौर्याला वंदन करण्यासाठी त्यांना सन्मान पदके देऊन गौरवले जाते। बघा, अशा अनेक कार्य असतात की त्याची तुलना कशाची होऊ शकत नाही, म्हणजे ते शब्द वापरला आहे बघा, अतुलनीय अशा शौर्याला वंदन करण्यासाठी अनेक असे पुरस्कार दिले जातात किंवा सन्मान पदके असं जरी म्हटलं तरी हरकत नाही त्याला। आणि अशी सन्मान पदके देऊन त्या विशिष्ट अशा व्यक्तीला त्यांचा गौरव केला जातो, त्यांना त्या सन्मान पदके देऊन गौरवले जाते। आणि अशाच बघा, एक आपल्याला माहिती आहे की परमवीर चक्र असा हा जो पुरस्कार आहे त्याची आपण माहिती बघणार आहोत। परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे। जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ अजोड असे धाडस शौर्य दाखवणाऱ्या आत्मसमर्पण करणाऱ्या वीरांना तो प्रदान केला जातो। बघा, काय सांगितले की परमवीर चक्र हा असा एक सन्मान आहे, हा कसा आहे अतिशय सर्वोच्च असा लष्करी सन्मान आहे आणि हा कोणाला दिला जातो तर जमिनीवर, समुद्रात किंवा आकाशात शत्रू समोर उभा ठाकलेला असताना केवळ आपले अजोड असे धाडस म्हणजेच काय, ज्याच्याशी म्हणजे कुठल्याही गोष्टी म्हणजे अतिशय मोठं असं धाडस असं मोठं धाडस शौर्य दाखवणाऱ्या किंवा आत्मसमर्पण म्हणजे स्वतःला समर्पित करून ती व्यक्ती ते कार्य पार पाडत असते। असे कार्य करणाऱ्या वीरांना हा काय केला जातो की हा पुरस्कार प्रदान केला जातो। परमवीर चक्र हा फार दुर्लभ सन्मान आहे। आतापर्यंत फक्त 21 वेळाच हाच सन्मान प्रदान करण्यात आला आहे। त्यातील 14 वीरांना तर तो मरणोत्तर देण्यात आला आहे। बघा, काही वेळेला काय होतं की काही व्यक्तींच्या अशा कार्याची जो गौरव आहे तो काय होतो तर तो मरणोत्तर केला जातो। आणि अशा अनेक व्यक्तींना म्हणजे ज्यांनी अतिशय मोलाचं असं कार्य केलं आहे, मोलाचं असं धाडस दाखवलं आहे, म्हणजे अतिशय कठीण प्रसंगामध्ये आपलं शौर्य दाखवलेलं आहे, आत्मसमर्पण केलेलं आहे, अशा वीरांना काय केलं जातं की हा पुरस्कार म्हणजे परमवीर चक्र हा पुरस्कार देण्यात येतो। आणि हा पुरस्कार बघा आपल्या इथं फक्त 21 वेळाच दिलेला आहे आणि त्यातील 14 पुरस्कार हे काय केलेलं आहे मरणोत्तर 14 वीरांना हे मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत। बघा, इथं काय सांगितलं, इथं आपल्याला चित्र दाखवलं आहे की परमवीर चक्र हे कसं असतं याची थोडक्यात इथं माहिती दिलेली आहे। बघा, परमवीर चक्र पदक दिसायला अगदी साधे आहे। कांस्य धातूपासून बनवलेले, छोट्या आडव्या दांडीवर सहज फिरेल असे गडद जांभळी कापडी पट्टी हे त्याचे वैशिष्ट्य। बघा, त्याचे वैशिष्ट्य काय, हे कांस्य या धातूपासून बनवलेलं असतं आणि छोट्या आडव्या दांडीवर हे सहज फिरेल असं हे काय असतं पदक असतं। त्याचा रंग बघा, कापडी पट्टीचा रंग कसला आहे तर गडद जांभळी कापडी पट्टी त्याला असते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे। पदकाच्या दर्शनी म्हणजे समोरच्या बाजूला मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह आहे। पदकाच्या मागच्या बाजूला परमवीर चक्र हे शब्द इंग्रजी आणि हिंदीत गोलाकार कोरलेले आहेत। त्यांच्यामध्ये 2 कमलपुष्पे आहेत। बघा, अशा प्रकारे हे आपल्याला दाखवलं की परमवीर चक्र कसं असतं याचं थोडक्यात इथं वर्णन आपल्याला दिलेलं आहे। बघा, परमवीर चक्र पदकाचे डिझाईन सावित्रीबाई खानोलकर यांनी तयार केले। त्या मूळच्या युरोपियन परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या। या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम, त्यांनी भारतीय नागरिकत्व तर घेतलेच, शिवाय भारतातील कला परंपरांचाही खूप अभ्यास केला। मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत। बघा, काय सांगितले की हे परमवीर चक्र जे आहे यावरचं जे डिझाईन आहे आपण आता सुरुवातीला पाहिलं ते कोणी केलेलं आहे तर सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या कुठल्या होत्या युरोपियन, पण काय केले त्यांनी भारतीय सेनेतील एका अधिकाऱ्याशी विवाह केला आणि त्यामुळे त्या भारतीय बनल्या आणि त्या भारतामध्ये इतक्या एकरूप झाल्या की त्यांनी अनेक भाषा भारतातले मराठी असू दे, संस्कृत, हिंदी या भाषा शिकल्या
अतिशय म्हणजे अस्खलितपणे म्हटलं म्हणजे अतिशय सुंदर अशा न अडकळता अशा प्रकारे या भाषा बोलत असत. बघा त्यांचं सुरुवातीपासूनच भारतावर खूप प्रेम होतं. त्यांनी भारतीय नागरिकत्व तर स्वीकारलेलंच होतं, त्याशिवाय काय केलेलं आहे, भारतातील विविध कला परंपरा यांचा देखील खूप अभ्यास केलेला होता. अशा या व्यक्तीचं म्हणजे स्त्रीचं काय केलेलं आहे, स्त्रीने काय केलेलं आहे, हे डिझाईन म्हणजे परमवीर चक्रच्या वरच्या बाजूला जे डिझाईन आहे किंवा या पदकाचं जे डिझाईन आहे ते त्यांनी तयार केलेलं आहे. बघा हा पुरस्कार 21 जणांना दिला आहे. तर तुम्हाला तिथं नावं दिलेली आहेत बघा. महान परमवीर म्हणून दिलेलं आहे. ही खाली 21 नावं आपल्याला दिलेली आहेत. त्यानंतर बघा फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखा यांना हे कशा प्रकारे दिले गेलेलं आहे बघा, याची माहिती थोडक्यात दिलेली आहे. 14 डिसेंबर 1971 रोजी शत्रूची 6 सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा सावध होतेच, पण धावपट्टीवर अचानक उडलेल्या धुराळ्यामुळे त्यांना उड्डाण करता येईना. धावपट्टी थोडी दिसू लागेपर्यंत शत्रूची विमाने माथ्यावर अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणांची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखाचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. बघा काय सांगितले की असा हा पुरस्कार कोणत्या कार्यासाठी किंवा कोणत्या धाडसासाठी दिला जातो, त्यासाठी एक इथं उदाहरण दिलेलं आहे बघा. काय की 14 डिसेंबर 1971 रोजी काय लिहिलं आहे की शत्रूंची 6 सेबरजेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी येत होती, पण तिथे जे नियुक्तीवर असणारे कोणतर फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सेखा हे सावध होतेच, पण तिथं उडालेल्या अचानक धुराळ्यामुळे काय लिहिलं आहे की त्यांना पुढचं काही दिसत नव्हतं. त्यामुळे त्यांना उड्डाण करण्यासाठी थोडा वेळ लागलेला आहे. आणि तोपर्यंत हा धुराळा कमी झाल्यानंतर ज्यावेळी त्यांनी उड्डाण करण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत काय आलेलं होतं की शत्रूची विमानं त्यांच्या डोक्यावर किंवा माथ्यावर, विमानाच्या माथ्यावर घोंगावू लागली होती, फिरू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणांची पर्वा न करता फ्लाइंग ऑफिसर सेखाने नेट विमान क्षणार्धात वर झेपावले. बघा यांचे काय लिहिलं आहे की विमान हे क्षणार्धात अगदी क्षणाचाही विलंब न करता त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले जे विमान आहे ते काय केलेलं आहे, त्यांनी आकाशामध्ये त्यांच्या विमानानं झेप घेतलेली आहे. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. म्हणजे हल्ले ज्या विमानाने केले होते त्यांचा काय केलेला, त्यांचा प्रत्युत्तर करण्यास सुरुवात केलेली आहे. पाहता पाहता 2 विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त होते, पण त्यांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र बचावले. बघा काय सांगितले की म्हणजे अतिशय हे धाडसाचं कार्य आहे. आणि हे इथं काय केलेलं आहे, इथं निर्मलजीत सिंग सेखा यांनी काय केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. शत्रूची विमानं आपल्या माथ्यावर येऊन ठेपली असताना देखील त्यांनी खचून न जाता जोमाने त्यांचा प्रतिकार केलेला आहे. आणि त्याच वेळेला काय यांचा प्रतिकार पाहून काय केलेलं आहे की शत्रूची विमानं ही पळून गेलेली आहेत. आणि त्यामुळे काय झालं की श्रीनगर शहर आणि हवाई क्षेत्र हे बचावले. परंतु या भीषण युद्धात फ्लाइंग ऑफिसर सेखाचे विमान ही कोसळले आणि त्यांनी आपले प्राण गमावले. बघा म्हणजे इथं काय केलेलं आहे, आपल्या प्राणांची पर्वा न करता जे कार्य केलं जातं ते अतिशय महत्त्वाचं असतं. किंवा आपण बघा आपल्या ह्याच्यामध्ये की आपण आपल्या प्राणाला पहिल्यांदा महत्त्व देतो किंवा आपल्या जीवाची आपण खूप काळजी घेत असतो. पण इथं काय केलं बघा, देशासाठी एखाद्या क्षेत्रासाठी त्यांनी काय केलेलं आहे की आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. जरी त्यांनी शत्रूला पळवून लावलं असलं तरी देखील काय आलं की त्यांच्या विमानाला काय आलं आहे, त्यांचं विमान हे त्याचवेळी कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचे प्राण गमावलेले आहेत. फ्लाइंग ऑफिसर सेखांना मृत्यू प्रत्यक्ष समोर दिसत होता. मात्र त्याही परिस्थितीत कमालीचे उड्डाण कौशल्य वापरून प्रचंड निर्धाराने ते शत्रूला सामोरे गेले. कर्तव्य म्हणून नव्हे तर असामान्य धैर्याने ते लढले. परमवीर फ्लाइंग ऑफिसर सेखा यांना सलाम. बघा काय सांगितले की असे हे धाडसी कार्य करणारे कोण आहेत, हे निर्मलजीत सिंग यांनी काय केलं, यांच्या समोर आपला मृत्यू त्यांना दिसत होता पण तरी देखील ते निकराने लढले.
त्यांनी आपलं धैर्य एकवटलं आणि त्यांनी त्या शत्रूला पळवून लावण्याचं कार्य केलेलं आहे आणि अशा या त्यांच्या कार्याला सलाम असं इथं लेखक सांगतात. बघा, त्यांची जर माहिती मिळवायची असेल तर काय सांगितले, देशसेवेसाठी प्राणांचे मोल देणाऱ्या या परमवीर चक्रधरांची माहिती काय सांगितलं तुम्हाला या नेटवरून मिळू शकते. म्हणजे नेटवरील संकेतस्थळावरून तुम्ही वाचू शकता, मिळवू शकता. हे परमवीर विविध जातीधर्माचे आहेत असे तुम्हाला दिसेल. आपल्या जखमा आणि प्राणांतिक वेदनांची पर्वा न बाळगता परमवीरांनी शत्रूशी 2 हात कसे केले, त्यांच्या प्रेरक स्फूर्तिदायक हकीकती जरूर मिळवा आणि वाचा. म्हणजे बघा, आपल्याला प्रेरणा देणारं कार्य हे त्यांचं होतं किंवा आहे, हे तुम्ही जरूर वाचलं पाहिजे. आणि तुम्ही काय करायचं आहे की नेटवरून ही माहिती काढून आपण वाचायची आहे. बघा, इथं तुम्हाला एका इंद्रवज्र म्हणून जे एक अस्त्र आहे, त्याची शस्त्र आहे, त्याची काय केलेलं आहे तर माहिती थोडक्यात दिलेली आहे. बघा, इंद्रवज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार. हे एक अजोड अजिंक्य असे हे शस्त्र समजले जाते. म्हणजे अतिशय मौल्यवान असे हे शस्त्र आहे. दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले आहे. म्हणजे एका ऋषी म्हणजे दधीची ऋषी, दधी हे त्या ऋषींचं नाव आहे, त्यांच्या परमोच्च त्यागामुळे म्हणजे त्यांनी मोठा त्याग केलेला आहे आणि त्यामुळे हे शस्त्र आपल्याला मिळालेलं आहे. त्याचं नाव आहे इंद्रवज्र. हे शस्त्र काय अमोघ आहे म्हणजे अतिशय मौल्यवान आहे असं इथे सांगायचं आहे. बघा, इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी. बघा ऐका, हजारो वर्षापूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले. ही कथा आहे. बघा, लक्षात घ्या काय केलेलं आहे की एका राक्षसानं जगातले सगळे पाणी पळवून नेले. निष्पाप माणसे पाण्या वाचून तडफडू लागली आणि मरू लागली. या राक्षसावर कोणत्याच साध्या सुध्या शस्त्राचा परिणाम होईना, मग ते लाकडाचे असो नाहीतर धातूचे. त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता. तो कुठे मिळणार? बघा, काय केलेलं आहे की जो हा राक्षस आहे त्यानं काय केलेलं आहे की जमिनीवरचं सगळं पाणी पळवून नेलेलं आहे आणि पाणी नसल्यामुळं अनेक माणसांचा जीव जात होता आणि म्हणून काय केलेलं आहे, ही मनुष्यहानी होऊ नये यासाठी खूप प्रयत्न केले, वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर केला, पण तरी देखील हा राक्षस काही त्याचा बिमोड होत नव्हता किंवा या राक्षसाचा पराभव होत नव्हता. पण याला हरवायचं तर आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, आणखी असं त्याला हरवेल असं शस्त्र आपल्याला हवं आहे, पण ते आपल्याला कुठे मिळणार हा प्रश्न लोकांना पडला. दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते. बघा, हे दधीची ऋषी जे आहे त्यांच्या हाडामध्ये हे सामर्थ्य होते की ते हाड, त्यांचं जे हाड आहे ते त्या राक्षसाला पराभूत करू शकतं. आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले. या अस्थीतूनच तळपणारे इंद्रवज्र तयार झाले, राक्षसाचे निर्दालन झाले. बघा, दधीची ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. बघा, सांगितले की इंद्रवज्र हे शस्त्र कसे निर्माण झाले तर त्या दधीच्या ऋषींनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता काय केलेलं आहे, स्वतःचा प्राणांचे त्याग केल्याने आपले जे हाड आहे त्या हाडापासून काय केलेलं आहे की त्या हाडामध्ये त्या राक्षसाला हरवण्याची ताकद होती, म्हणून त्यांनी आपलं हाड ते अर्पण केलं आणि त्यामुळं त्या राक्षसाचा नाश झाला. म्हणजे काय केलेलं आहे तर त्यांनी इतरांसाठी, लोकांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. आणि ज्याप्रमाणे या साधूंनी आपल्या प्राणांची पर्वा न करता दुसऱ्याचा विचार करून आपले प्राण गमावले, अशाच प्रकारे बघा काय केलेलं आहे की असेच हे जे सामर्थ्य आहे ते काय केलं आहे की या परमवीरांच्या मध्ये असतं असे तर लेखकांनी सांगितलेलं आहे. बघा, भारतीय सेनेला मिळतं, तसेच अमोघ सामर्थ्य काय होतं की भारतीय सेनेला मिळतं ते या परमवीरांकडून. बघा, दधीच्या ऋषींच्या अस्थीमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळालं. तसेच अतिशय मौल्यवान असे सामर्थ्य भारतीय सेनेला कोणाकडून मिळतं तर या परमवीरांकडून मिळतं आणि त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून. म्हणजे बघा, त्यांच्या जे बलिदान आहे अतिशय सर्वश्रेष्ठ आहे किंवा अतिशय मोलाचं आहे आणि अशाच व्यक्तींना म्हणून काय केलं जातं की परमवीर चक्र हा पुरस्कार देऊन गौरवलं जातं. अशा प्रकारे हा पाठ संपलेला आहे. आपण काय करायचं आहे बघा, याचा स्वाध्याय
लिहायचं आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हे पूर्ण करायचं आहे. 6वा पण लिहायचा आहे. नंतर खेळूया शब्दांशी उपक्रम जो आहे तो तुम्ही करायचा आहे. प्रकल्प नाही केला तरी चालेल. उपक्रम दोन्हीही करायचे आहेत. बघा, त्यानंतर जर आपण समजून घेऊया, हे देखील तुम्ही पूर्ण करायचं आहे. सर्वनामाची जी वाक्य दिलेत त्यामध्ये काय केलं, वाक्य वाचून सर्वनाम बघायचे आहे. बघा, लक्षात घ्यायचं आहे. नंतर सर्वनामांना अधोरेखित करायचं आहे. असं तुम्हाला हा स्वाध्याय दिलेला आहे. खाली म्हणून वाचा म्हणून जो बघा दिलेला आहे पॅरेग्राफ, उतारा जो दिला आहे तुम्ही काय करायचं आहे तर वाचन करायचं आहे. अशा प्रकारे आपल्या हे प्रकरण संपलेलं आहे आणि हा स्वाध्याय तुम्ही नोटबुकमध्ये आपल्या पूर्ण करायचा आहे.